नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी माध्यम मराठी या माध्यमाची तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 31 जुलै 2022 रोजी झालेला आहे। पेपर क्रमांक 2 आहे आणि संच ए आहे। सेक्शन 1 इंग्लिश इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 to क्वेश्चन 3। रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। अगोदर पॅसेज वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। मनी इज माय फेवरेट कॅट। एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क। Sometimes she catch a mouse near the garbage pit. She likes climbing trees and watching the birds. Question पा, What does money catch? 4 ऑप्शन दिलेले आहेत। दुसऱ्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे अ माउस। हे बघा, कॅचेस अ माउस। दुसरा प्रश्न क्वेश्चन 2 फाइंड द ऑड मॅन। या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, मॉर्निंग, क्लाइंबिंग, वॉचिंग। ऑड मॅन आउट कोणता आहे? मॉर्निंग, कारण की क्लाइंबिंग आणि वॉचिंग हे ॲक्शन वर्ड आहेत। मॉर्निंग काही ॲक्शन वर्ड नाही, म्हणून या 4 ऑप्शनपैकी आपण ए करेक्ट आहे। मॉर्निंग हा ए ऑप्शन करेक्ट आहे, म्हणून 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, ए करेक्ट। क्वेश्चन 3 फाइंड द रायमिंग वर्ड फॉर फ्री। 4 ऑप्शन दिलेले आहे। फ्रीचं रायमिंग वर्ड कोणता आहे? रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द। तर 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, फ्री ट्री। क्वेश्चन 4 फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॅश हिज नेट। 4th स्टँडर्ड मधलं इंग्लिश या विषयामधील हे वाक्य आहे। त्याचं पहिलं ऑप्शन बरोबर आहे, इन। मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट। मल्हारने त्याच्या जाळीमध्ये एक मोठा सोनेरी मासा पकडला। क्वेश्चन 5 चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर अ टिमिड ॲज। टिमिड म्हणजे भित्रा। या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे, तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे, रॅबिट। क्वेश्चन नंबर 6 लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन। या ठिकाणी तुम्हाला एक पिक्चर दिसत आहे, काका आहेत, ते रुमालाने घाम पुसत आहे आणि एक मुलगी त्यांना काहीतरी पॉकेट वगैरे देत आहे। मग या ठिकाणी 4 आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे। कोणतं कन्व्हर्सेशन बरोबर आहे ते आपण ओळखायचं आहे। तर पहिलं जे कन्व्हर्सेशन आहे ते बरोबर आहे। बघा, ए काय म्हणतात, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स। बी ओ यस, म्हणजे ती मुलगी सांगते त्यांना, हे तुमचं आहे का अंकल? तर ते म्हणतायत हो, हे माझे आहे, म्हणून ए ऑप्शन बरोबर आहे, 1 नंबरचं। 7वा नंबरचा क्वेश्चन लॅडर। त्यासाठी या ठिकाणी या प्रकारची बिल्डिंग दिलेली आहे। तर इंग्लिश या शब्दासाठी या 4 ऑप्शनपैकी कोणत्या प्रकारची बिल्डिंग येईल? तर ऑप्शन नंबर 3 पा। या ठिकाणी इंग्लिश शब्द या पद्धतीने पहिला कॅपिटल असतो, त्यामुळे या पद्धतीने, त्यानंतर यन, जीची ही जी स्टँडिंग लाईन आहे ती खाली असते, म्हणून या पद्धतीने इकडे येईल। यल हा वरती असतो, वरच्या ओळीमध्ये, वरच्या 2 ओळींमध्ये, म्हणून या पद्धतीने एचची सुद्धा जी स्टँडिंग लाईन दिसत आहे ती काय येते, वरच्या 2 ओळींमध्येच येते, म्हणून या पद्धतीने। बघा, आपण या ठिकाणी इंग्लिश हा शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी होणार नाही, म्हणून 3रं ऑप्शन बरोबर आहे। त्याच पद्धतीने आपण बघा लॅडरचं पण पाहू। या ठिकाणी यल ए, हे बघा डबल डी ई आणि आर, या पद्धतीने हा शब्द या ठिकाणी मावला।
Question 8. Find the smaller hidden word which indicates head of the unit from the word handkerchief. बघा, हेड ऑफ द युनिट म्हणजे युनिटचा मुख्य कोण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी जे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे ते बरोबर आहे, चीफ. चीफ म्हणजे मुख्य. हेड ऑफ द युनिट म्हणजे युनिटचा जो मुख्य असतो त्याला काय म्हणतात, चीफ. 9 नंबरचा क्वेश्चन पहा. कंप्लीट द वर्ड रजिस्टर. या ठिकाणी व्हायोलिन, तबला आणि 2 आपल्याला डॅश डॅश दिलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, आपल्याला योग्य ऑप्शन ओळखायचा आहे. 3 नंबरचं ऑप्शन ते बरोबर आहे. टॅम्बरिन आणि सिम्बल्स. 10 नंबरचा क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये ते मुलं कोणते खेळ खेळत आहे ते ओळखायचं आहे. बघा, ते मुलं जे आहेत ते दोरउडी खेळत आहेत म्हणजे स्किपिंग रोप. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 11 नंबरचा क्वेश्चन पहा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. पहा, स्पेल्ड म्हणजे अचूक, योग्य. या ठिकाणी आपल्याला 4 स्पेलिंग दिलेले आहेत कॉम्पिटिशनच्या, त्यापैकी आपल्याला योग्य स्पेलिंग कोणती आहे ती ओळखायची आहे. तर जी 2 नंबरची स्पेलिंग आहे ती बरोबर आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर आहे, कॉम्पिटिशन. COMPETITION, कॉम्पिटिशन. आणि बाकीचे जे 3 आहेत त्या चुकीच्या आहेत. स्पेल्ड म्हणजे अचूक. 12 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाय द अंडरलाइन पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. ॲट लास्ट आय विल हॅव सम राईस. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, एक्सक्लेमेशन मार्क. 13 नंबरचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द मोटो. डॅश इज वेल्थ. 4 ऑप्शन दिलेले आहे, योग्य ऑप्शन ओळखून आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर सेकंड नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, हेल्थ. हेल्थ इज वेल्थ. 14 नंबरचा क्वेश्चन पहा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. द ॲडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर डॅश डॅश फेस्टिवल. पहा, आपल्याला या ठिकाणी योग्य ऑप्शन निवडायचं आहे. हे जे चित्र दिसत आहे, हे जी ॲडव्हर्टाइज दिसत आहे, ही कशाबद्दल आहे बरं? ईदबद्दल आहे, पुणे, दिवाळी का क्रिसमस? तर बघा, या ठिकाणी तुम्ही नीट निरीक्षण कराल त्या ठिकाणी दिवाळी हा शब्द दिसत आहे. दिवाळी ऑफर म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, दिवाळी. द ॲडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर दिवाळी फेस्टिवल. 50 नंबरचा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डॅश डॅश वर्क क्विकली. मग यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहे, कोणता लेट्स बरोबर येणार आहे? त्या ठिकाणी जो 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर आहे, लेट्स वर्क क्विकली. 16 नंबरचा क्वेश्चन पहा. फाइंड द ऑड मॅन आउट. 4 ऑप्शन दिलेले आहेत, चुकीचा ऑप्शन आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. शायनी विशेषण दिलेले आहेत आणि कोणतं योग्य विशेषण आहे आणि कोणतं चुकीचं विशेषण आहे ते ओळखायचं आहे. शायनी स्टार बरोबर आहे. टॉल ट्री उंच झाड बरोबर आहे. ओल्ड मॅन म्हातारा माणूस बरोबर आहे. क्लेवर हाऊस हे ऑप्शन चुकीचं आहे, कारण क्लेवर म्हणजे हुशार. हुशार हाऊस हे विशेषण योग्य नाही, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन ऑड मॅन आउट आहे. 17 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. चूज द करेक्ट ऑप्शन. 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्या ठिकाणी रिक्वेस्ट म्हणजे विनंतीपूर्वक कोणतं वाक्य आहे या 4 ऑप्शन पैकी? तर 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, प्लीज वेट फॉर मी. कृपया माझ्यासाठी वाट बघा. आता काहींनी जे पहिलं ऑप्शन आहे ते पण त्यांना बरोबर वाटत असेल, मे आय कम इन. पण या ठिकाणी इनच्या पुढे काय पाहिजे होतं? प्लीज पाहिजे होतं. मग हे ऑप्शन पण बरोबर आलं असतं, मे आय कम इन प्लीज.
पण या ठिकाणी प्लीज नाही आहे, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. प्लीज वेट फॉर मी. कृपया माझ्यासाठी वाट बघा. 18 नंबरचा ऑप्शन पहा. लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. हँड, हाताचे जे अवयव आहे त्याच्याशी संबंधित हे आहे. प्लाम, एल्बो, फिंगर्स आणि पुढचा आपल्याला निवडायचा आहे या 4 ऑप्शनपैकी. तर 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, रिस्ट. कारण प्लाम म्हणजे काय होतो, तळहात होतो. एल्बो म्हणजे कोपरा, हाताचा कोपरा. फिंगर्स म्हणजे बोट. मग या 4 पैकी कोणतं येईल? आता बीक म्हणजे चोच. चोच काय, हा हाताचा भाग नाही. टक्स, दात, हा सुद्धा हाताचा भाग नाही. स्टमच म्हणजे पोट, हा सुद्धा हाताचा भाग नाही. मग रिस्ट म्हणजे मनगट, म्हणून या ठिकाणी रिस्टिंग. 19 नंबरचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. फेब्रुवारी इज द डॉट डॉट मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी हा कितवा महिना आहे? तर दुसरा महिना आहे. पण या ठिकाणी सेकंड दिलेला आहे, या ठिकाणी 2 दिलेला आहे, या ठिकाणी रोमन मध्ये 2 दिलेला आहे आणि हा 2 आहे. मग योग्य ऑप्शन कोणता येणार आहे? जे पहिला ऑप्शन आहे ते बरोबर आहे, सेकंड. SECOND. फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर. 20 नंबरचा क्वेश्चन पहा. धिस क्लॉक शो द टाइम. किती वाजलेले दिसत आहेत घड्याळात? 3:45. म्हणजे 4ला किती मिनिटं कमी आहेत? 15 मिनिटं कमी आहेत 4 वाजायला. मग या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे, क्वार्टर टू 4. म्हणजे क्वार्टर म्हणजे काय? कमी आहे. 4 वाजायला कमी आहेत, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे, क्वार्टर टू 4. 21 नंबरचा क्वेश्चन पहा. व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाइमलाईन. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. बघा, प्रेझेंट मध्ये फाइंड दिलेला आहे, 5च्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे आणि फ्युचरमध्ये विल फाइंड आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. योग्य ऑप्शन आपल्याला ओळखायचं आहे. जे 2 नंबरचा ऑप्शन आहे ते बरोबर आहे, फाउंड. फाइंड, फाउंड, विल फाइंड. 22 नंबरचा क्वेश्चन पहा. ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. चूज द प्रॉपर ग्रीटिंग. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुमच्या मित्राला परीक्षेसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर कोणतं तुम्ही प्रॉपर ग्रीटिंग त्या ठिकाणी वापरणार आहे? 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, ऑल द बेस्ट. 23 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. संडे कम्स आफ्टर डॅश डॅश. 4 ऑप्शन दिलेले. संडे कम्स आफ्टर. लक्षात घ्या, संडे आफ्टर म्हणजे काय? नंतर. संडे येतो कशानंतर? कशानंतर येतो? सॅटरडे नंतर, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. सॅटरडे नंतर काय येतो? संडे येतो. लक्षात घ्या प्रश्न. संडे कम्स आफ्टर म्हणजे संडे येतो नंतर. कशानंतर? सॅटरडे नंतर, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 24 नंबरचा क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, कॅपिटल G फॉर गौरव अँड कॅपिटल A फॉर ए डिव्हिजन. आता पहिल्या ऑप्शनमध्ये दिले त्यांनी कॅपिटल G फॉर गौरव, बरोबर आहे. दुसरं ऑप्शन कॅपिटल A फॉर ए डिव्हिजन, हे सुद्धा बरोबर ऑप्शन आहे. आणि 3 नंबरचा ऑप्शन बघा, कॅपिटल C फॉर कॅप्टन, हे ऑप्शन नाही आहे या ठिकाणी. म्हणून पण पहिलं पण वाक्य बरोबर आहे, दुसरं पण आहे. आणि आपण चौथं जे ऑप्शन आहे ते पाहिलं तर त्या ठिकाणी पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य दोन्ही आहेत, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन येतं, कॅपिटल G फॉर गौरव अँड कॅपिटल A फॉर ए डिव्हिजन. 25 नंबरचा क्वेश्चन पहा. काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. बघा, या ठिकाणी जे कन्व्हर्सेशन दिलेले आहे त्यामध्ये क्वेश्चन मार्क जे आहेत म्हणजे प्रश्नचिन्ह किती वेळा आले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत.
पहिले आपण कन्व्हर्सेशन वाचून घेऊ. ए. हॅलो इरा स्पीकिंग. विल यू कम टू प्ले विथ मी? बी. व्हिच गेम? ए. ऑफकोर्स बास्केटबॉल. मग या ठिकाणी किती वेळा क्वेश्चन मार्क आलेला आहे? या ठिकाणी 2 वेळा झालं. ए काय म्हणतो? ऑफकोर्स बास्केटबॉल. बी. व्हेन. या ठिकाणी पुन्हा क्वेश्चन मार्क आला आहे. ए. ॲट 5 PM. पहा बरं किती वेळा क्वेश्चन मार्क आलेला आहे? 1, 2 आणि 3. म्हणून आपलं 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे 3. पहा या ठिकाणी आपला विभाग 1 पूर्ण झालेला आहे आणि आता विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. 26वा प्रश्न. शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहे? शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामूने आधार दिला. 4 अक्षरी शब्द किती आहेत? 1, 2 आणि 3. 3 आहेत. 2 अक्षरी शब्द 1 आणि 2 आहेत. म्हणजे 2 अक्षरी शब्द कितीने कमी आहेत? 1 ने कमी आहे. म्हणून दुसरे ऑप्शन बरोबर आहे. 1 ने कमी. 27वा प्रश्न. ख प ग ग प ख ग घ ट प ड ख ग प ट ड प या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत बरं? 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी तिसरे ऑप्शन बरोबर आहे ट ड. प्रश्न 28वा. खालील संख्या मालिकेत 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही असे किती वेळा झाले आहे? पहा या ठिकाणी 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही 1 वेळा. 5 पूर्वी 3 आहे 4 नाही 2 वेळा. 5 पूर्वी 3 आहे 4 नाही 3 वेळा. हे बघा या ठिकाणी पण 5 पूर्वी 3 आहे 4 नाही किती वेळा झाले? हे 4 वेळा. 5 पूर्वी 3 आहे 4 नाही 5 वेळा झालं आणि 5 पूर्वी 3 आहे पण 4 नाही असं 6 वेळा झालं. म्हणून तिसरे ऑप्शन बरोबर आहे 6 वेळा. प्रश्न क्रमांक 29 ते 33 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 29 नंबरचा प्रश्न पहा. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला. डोळा म्हणजे नयन बरोबर आहे. सूर्य भास्कर ही जोडी पण बरोबर आहे. सूर्य म्हणजेच भास्कर. 3 नंबर हस्त पाणी ही जोडी देखील बरोबर आहे. 4 नंबरची जोडी पहा. गरीब आणि दीन ही जोडी चुकीची आहे. या ठिकाणी दीन जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ दिवस होतो. म्हणून जर आपल्याला गरीबचा समानार्थी शब्द करायचा असेल तर ह्या द ला कोणती विलांटी दिली गेली पाहिजे होती? दुसरी विलांटी दिली गेली पाहिजे होती. अशा पद्धतीने दीन लिहिला तर बरोबर आला असता. पण त्यांनी ह्या पद्धतीने दीन लिहिला आणि ह्या दीनचा अर्थ दिवस होतो. म्हणजे ही जोडी काही बरोबर नाही. गटात न बसणारा शब्द आहे. कोणता? 4 नंबरचा ऑप्शन. 30 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता या ठिकाणी पहा ए पी बी आर. या ठिकाणी पण ए पी बी आर. या ठिकाणी ए पी बी आर नाही आहे. पुढे इथं सी आलेला आहे आणि इथं पण पुढे पहा ए पी बी आर. म्हणजे या ठिकाणी जे दिसत आहे ए पी बी आर सी क्यू बरोबर आहे. या ठिकाणी ए पी बी आर सी क्यू. ए पी या ठिकाणी सी आला मध्येच म्हणजे ही कोणती आहे? वेगळी गटात न बसणारा शब्द आहे. 3 नंबरचा ऑप्शन. आणि या ठिकाणी पण बरोबर आला बघा ए पी बी आर सी क्यू. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन हा गटात न बसणारा आहे. 31 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारा ओळखायचा आहे. तर 1 नंबरचं ऑप्शन आपलं हे गटात न बसणारा आहे. म्हणजे या ठिकाणी 1 नंबर हे या ठिकाणी उत्तर येणार आहे याचं. बघा हे जे आहेत पूर्ण सर्कल आहेत आणि हे जे आहे तर तुम्ही पाहिली वेगळी आकृती वाटत आहे. 32 नंबरचा प्रश्न पहा. 4, 17, 7 आणि 12 यांच्यापैकी गटात न बसणारी संख्या आहे ती आहे 2 नंबरची 17. 33 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी 111, 2 दिसत आहे 482, 3 आहे 231 आणि 4 आहे 362.
या ठिकाणी गटात न बसणारं जे ऑप्शन आहे ते 3 नंबरचं ऑप्शन आहे 231. कारण की पहा या ठिकाणी आपण 1 गुणिले 1 यांची जी बेरीज येते ती मधली संख्या आहे. 1 गुणिले 1 म्हणून मधली संख्या 1 बरोबर आलेली आहे. दुसरे पहा 4 गुणिले 2 बरोबर किती येतील 8. या ठिकाणी 8 आली म्हणजे ही संख्या देखील बरोबर आहे. 4 नंबरची संख्या पाहू 3 गुणिले 2 मधल्या संख्येची बघा बरोबर येते. 3 गुणिले 2 किती होतात 6 म्हणजे 6 संख्या बरोबर आलेली आहे. या ठिकाणी पहा 2 गुणिले 1 या ठिकाणी किती आलेले आहेत 3. 2 गुणिले 1 किती होतात 2 म्हणजे 2 पाहिजे होती या ठिकाणी पण आलेले आहेत 3 म्हणून ही संख्या कशी आहे वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 34 व 35 साठी सूचना. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतून सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. 34 नंबरचा प्रश्न 53, 61, 68, 82 प्रश्नचिन्ह आणि पुन्हा 103. 4 ऑप्शन दिलेले आहेत 92, 91, 89, 95. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे 92. पहा आता या ठिकाणी 92 उत्तर कसं आलं तर बघा 5 आणि 3 किती होतात 8 होतात म्हणजे 53 नंतर आपण 8 मिळवल्यानंतर किती आले संख्या 61. पुन्हा 6 आणि 1 किती होतात 7 होतात. 61 नंतर 7 मिळवल्यानंतर संख्या आली 68. पुन्हा 6 आणि 8 यांची बेरीज किती होते 14. 68 नंतर 14 मिळवायचे 82 उत्तर येतं. आता 8 आणि 2 यांची संख्या किती यांची बेरीज किती होते 8 आणि 2 10 म्हणजे 82 नंतर 10 मिळवायचे आणि ते आलेली संख्या हे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. 82 मध्ये 10 मिळवल्यानंतर किती येईल 92 म्हणून या ठिकाणी 92. बघा मग 92 जर या ठिकाणी उत्तर आलंय तर ते बरोबर आहे कसं ओळखायचं तर बघा 9 आणि 2 यांचा बेस किती होते 11. मग 92 मध्ये 11 मिळवल्यानंतर बरोबर 103 येतात का बा बरं हो 92 आणि 10 किती होतात 102 आणि वरचा 1 म्हणजे 11 किती होतात 103 म्हणजे आपलं पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे 92 ते बरोबर आहे. 35 नंबरचा प्रश्न 2, 4, 7, 12, 19, 30 प्रश्नचिन्ह आणि 60. 4 ऑप्शन दिलेले आहे 47, 43, 49, 45. योग्य जे ऑप्शन आहे ते आहे 2 नंबरचं 43. पहा या ठिकाणी आपण 2 आणि 4 यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे 2चा म्हणून 2 लिहिला. त्यानंतर 4 आणि 7 यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे 3चा. त्यानंतर 7 आणि 12 यांच्यामध्ये कितीचा अंतर आहे 5चा म्हणजे पुढे मूळ संख्या आपण काय केलेल्या आहेत वाढवल्या आहेत 3, 5, 7, 11 पुढची मूळ संख्या येईल 13. बघा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 4 आणि 7 यांच्यामध्ये 3चा फरक आहे 7 आणि 12 यांच्यामध्ये 5चा फरक आहे 12 आणि 19 यांच्यामध्ये 7चा फरक आहे 19 आणि 30 यांच्यामध्ये 11चा फरक आहे म्हणजे मूळ संख्या पुढे पुढे वाढवल्या आहेत म्हणजे पुढे 11 नंतर पुढची मूळ संख्या किती येईल 13 येणार आहे. बघा 2 आणि 2 किती होतात 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 11 30 मग पुढची मूळ संख्या आहे 13. 30 आणि 13 किती होतील 43 म्हणजे आपलं दुसरे ऑप्शन बरोबर आहे 43. 36वा प्रश्न बघा खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. पहा या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिले आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य गट निवडायचा आहे. तर 3 नंबरचा गट येणार आहे पहा या ठिकाणी. पहा या ठिकाणी तुम्ही निरीक्षण कराल तर या ठिकाणी अधिकचं जे चिन्ह आहे ते दुसऱ्या क्रमांकाला आहे. नंतर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला गेलं. त्यानंतर चौथ्या क्रमांकाला गेले. त्यानंतर हेच अधिकचं चिन्ह तिसऱ्या क्रमांकाला गेले. म्हणजे पुढे किती क्रमांकाला जाईल ते अधिकचं चिन्ह दुसऱ्या क्रमांकाला. मग पहा या ठिकाणी दिसत आहे का दुसऱ्या क्रमांकाला अधिकचं चिन्ह बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम या ठिकाणी पण दुसऱ्या क्रमांकाला अधिकचं चिन्ह आहे. तर बघा आपण त्रिकोणाचं पण पाहू. बघा या पद्धतीचा त्रिकोण आहे. या ठिकाणी 1 नंबरला आहे, या ठिकाणी 4 नंबरला आहे,
या ठिकाणी 3 नंबरला आहे, या ठिकाणी 2 नंबरला आहे आणि पुन्हा या ठिकाणी कोणत्या क्रमांकाला येईल? पहिल्या क्रमांकाला. म्हणजे जे पहिली जो गट आहे तोच पुन्हा येणार आहे, म्हणून आपण तिसरे ऑप्शन निवडले. 37 नंबरचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती? बघा या ठिकाणी 1 2 3 4 दिलेले आहे आणि 5वी येणारी आकृती क्रमाने आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपण अगोदर जे प्रश्नाकृती आहे त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करू. या ठिकाणी बघा अधिकचं चिन्ह या ठिकाणी आहे. पुढच्या आकृतीमध्ये एक घर सोडून या ठिकाणी, म्हणजे बघा या ठिकाणी होतं एक घर सोडून या ठिकाणी आलं. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी होतं अधिकचं चिन्ह एक घर सोडून इकडे आलं. त्याच्या पुढच्या आकृतीत पहा या ठिकाणी होतं अधिकचं चिन्ह एक घर सोडून इकडे आलं. म्हणजे पुढच्या आकृतीत कुठे येणार आहे ते या ठिकाणी अधिकचं चिन्ह येणार आहे. म्हणजे जी आपली पहिली आकृती होती तीच त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. या ठिकाणी हा त्रिकोण या ठिकाणी आहे. पुढच्या आकृतीमध्ये एक घर सोडून या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीत एक घर सोडून या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीत या ठिकाणी होता त्रिकोण एक घर सोडून या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे जी पहिल्या क्रमांकाची आकृती आहे तीच पुन्हा या ठिकाणी येणार आहे. 38 नंबरचा प्रश्न पहा, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 1/3, 3/6, 5/11, 7/17, 9/27 आणि 11/38. चुकीचे पद आपल्याला ओळखायचे आहे. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी तिसरे ऑप्शन बरोबर आहे. जे चुकीचे पद आहे ते आहे 7/17. 39 नंबरचा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? 8, 10, 11 आणि 5. त्यापैकी दुसरे ऑप्शन बरोबर आहे, 10 आहे त्रिकोणांची संख्या. कसे ते पाहू. हे बघा पहिला त्रिकोण बघा, हा 1 2, हा 3, या ठिकाणी 3 आला. पुन्हा हा जो त्रिकोण आहे हा पूर्ण एक त्रिकोण येईल. आता हे 2 त्रिकोण मिळून एक त्रिकोण तयार होईल, तो एक आला. परत हे 2 त्रिकोण मिळून एक त्रिकोण तयार होईल, हा एक आला. म्हणजे याच ठिकाणी आपल्याला किती त्रिकोण मिळाले आहेत? 6 त्रिकोण मिळालेले आहेत. पुढचा त्रिकोण बघा, हा 7वा त्रिकोण, हा 8वा त्रिकोण. पुन्हा बघा हा पूर्ण त्रिकोण एक होईल 9 आणि पुन्हा हा असा एक त्रिकोण तयार होईल, हा एक. किती झाले मग? 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणून आपले दुसरे ऑप्शन बरोबर आहे 10. प्रश्न क्रमांक 40, खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखविले आहे. या आकृत्यांचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ते पर्यायातून निवडा. 4 पर्याय दिलेले आहेत, 2 6 1 आणि 4. पहिला पर्याय बरोबर आहे, 2 हा अंक असणार आहे 5च्या विरुद्ध. आता कशा पद्धतीने ते आपण बघू. या ठिकाणी आपल्याला पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ते निवडायचा आहे. याचे 2 प्रकार असतात, मानक आणि साधा. बघा मानक कसा असतो की ज्याच्या दोन्ही लगतच्या बाजूंची बेरीज 7 आली तर तो मानक प्रकारात येतो. आता 2 आणि 1 किती होतात? 3, 7 होत नाही. 4 आणि 1 5 होतात, 7 होत नाही. 6 आणि 3 9 होतात, 3 आणि 2 5 होतात, 7 बेरीज येत नाही. 3 आणि 2 5, 1 आणि 3 4 होतात, 5 आणि 3 8, 6 आणि 3 9 होतात. म्हणजे हा मानक प्रकार नाही. मग हा कोणता प्रकार आहे? साधा प्रकार आहे. मग साधा प्रकार आहे तर साधा प्रकारसाठी सोपी पद्धत आहे. जर आपल्याला एका बाजूची संख्या दिसत आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूची संख्या अशी असणार आहे की तिची जी बेरीज आहे ती 7 येणार आहे. बघा या ठिकाणी 2 आहे म्हणजे पृष्ठाच्या तिकडे किती असणार आहे? 5 असणार आहे. या ठिकाणी 6 आहे म्हणजे पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला असणार आहे 1. या ठिकाणी 2 आहे म्हणजे पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला 5 असणार आहे
म्हणजे ती संख्या किती होते 7. या ठिकाणी 3 जर असेल तर पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या असणार आहे 4 असणार आहे. म्हणजे 4 आणि 3 यांची बेरीज किती होईल 7. या ठिकाणी 1 आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला कोणती असेल बरं संख्या 6 असेल. 1 आणि 6 7 होतात. मग या ठिकाणी 5 आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या असणार आहे 2 असणार आहे. म्हणून आपला दुसरे ऑप्शन बरोबर आहे. 41 नंबरचा प्रश्न. घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्राला गाढव म्हटले तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणावे? 4 ऑप्शन आहे घोडा, उंट, गाढव आणि झेब्रा. तुम्ही म्हणाल वाळवंटातील जहाज उंटाला म्हणावे, पण त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे? उंटाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? झेब्रा म्हटलेले आहे. म्हणून आपले 4 नंबरचे ऑप्शन येणार आहे झेब्रा. 42 नंबरचा प्रश्न. अजय रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा ठेंगणा आहे आणि समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाही, तर सर्वात उंच कोण? बघा या ठिकाणी आपण असे कच्चे काम करून घेतलेलं आहे. आता अजय रमेश यांच्यामध्ये कोण मोठा आहे? सदू. सदू. आणि समिधा अजय आणि सदूमध्ये कोण मोठा आहे? सदूच. कारण की समिधा ही अजयपेक्षा उंच आहे पण सदू एवढी नाही. आणि अजय हा रमेशपेक्षा उंच आहे पण सदूपेक्षा ठेंगणा आहे. म्हणजे सगळ्यात उंच कोण असणार आहे? 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे सदू. 43 नंबरचा प्रश्न पहा. जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 व 1/4 पट असून जॉनचे त्यावेळचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी तिसरे ऑप्शन बरोबर आहे 59 वर्षे. 44 नंबरचा प्रश्न. सौ राधा काकूंच्या घरात 2 विवाहित मुलगे आणि 3 नातवंड आहेत, तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? 12, 11, 10 का 9? त्यापैकी 4 नंबरचे ऑप्शन बरोबर आहे 9. कारण की बघा, एक राधा काकू, त्यांचे 2 विवाहित मुले, विवाहित म्हटले म्हणजे त्या दोघांना काय असतील? त्यांच्या दोघांच्या 2 मिसेस. 3 नातवंडे, 1, 2 आणि 3. किती झाले बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाले. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही 9 सांगितले. मग या ठिकाणी बघा शब्दाचा त्यांनी उच्चार कसा? सौ राधा काकू म्हणजे राधा काकूंचं मिस्टर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिले. किती झाले मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे त्यांच्या मिस्टरांचा पण या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. म्हणजे आपले 4 ऑप्शन बरोबर आहेत 9. प्रश्न क्रमांक 45 ते 49 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा पहिल्याचा आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा सुद्धा संबंध आहे. 45 पहा. महाराष्ट्रासाठी राज्यपाल, मग भारतासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती. 4 ऑप्शन दिलेले आहे. दुसरे ऑप्शन बरोबर आहे राष्ट्रपती. महाराष्ट्र राज्यपाल, भारत राष्ट्रपती. 46 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि बघा ह्या आकृतीचा संबंध उलटी केल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. तर ही आकृती कशा पद्धतीने दिसेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा जो दुसरा पर्याय आहे तो बरोबर आहे. 47 नंबरचा प्रश्न पहा. या दोन्ही आकृतींचा एकमेकांशी सहसंबंध आहे. त्या पद्धतीने ह्या आकृतीसाठी तिच्याशी सहसंबंधित कोणती आकृती येईल? प्रश्नचिन्ह दिलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चौथे ऑप्शन बरोबर आहे. कशा पद्धतीने ते पाहू. या ठिकाणी बाहेरून षटकोन आहे 1 क्रमांकाची आकृती, 2 नंबरला चौकोन, 3 नंबरला गोल आणि 4 नंबरला
त्रिकोण. त्याच्याशी संबंधित आकृती पहा. या ठिकाणी जो चौकोन या ठिकाणी 3 नंबरला बाहेरून 2 नंबरला होता तो 1 नंबरला आला. त्यानंतर त्रिकोण आला, त्यानंतर गोल आला आणि जो बाहेरचा षटकोन आहे तो एकदम मध्ये आला. तशीच या आकृतीशी संबंधित आपल्याला आकृती मिळते आहे. पहा या ठिकाणी जो बाहेर चौकोन आहे तो आपल्याला मध्ये आणायचा आहे. मग या ठिकाणी बघा या चौकोन आहे. 2 नंबरची आकृती पहा. या ठिकाणी गोल आहे, या ठिकाणी पण गोल आहे. या ठिकाणी 2 नंबरची आकृती त्रिकोणाची आहे, या ठिकाणी पण याच पद्धतीचा त्रिकोण आहे. त्यानंतर 3 नंबरची आकृती पहा. या ठिकाणी त्रिकोण आहे. या ठिकाणी बघा जो मधली जी बाजू आहे ती 3 नंबरला घेतलेली आहे. मग आता पहा या ठिकाणी मधली बाजू कोणती आहे? षटकोन. म्हणजे 3 नंबरला बघा षटकोन, याच पद्धतीचा षटकोन आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बाहेर जो घेतलेला आहे तो चौकोन घेतलेला आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 मधून जी तिसऱ्या क्रमांकाची चौकोनाची आकृती होती ती बाहेरून आलेली आहे. मग इथून मधून तिसऱ्या क्रमांकाची आकृती कोणती आहे? 1, 2 आणि 3 गोलची, ती बाहेरून आली. अशा पद्धतीने सहसंबंध आपल्याला लावायचे आहे. चौथे ऑप्शन बरोबर आहे. 48 नंबरचा प्रश्न पहा. 13 साठी किती दिले? 169. तर 15 साठी किती? तर बघा 3 ऑप्शन दिले, 225, 175 आणि 195. तर बघा 13चा वर्ग 169, 15चा वर्ग 225. ए पण बरोबर आहे आणि सीचं पण उत्तर बरोबर आहे 195. मग 4 ऑप्शन दिले. फक्त ए बरोबर आहे का? फक्त सी बरोबर आहे का? का ए आणि बी बरोबर आहे? का ए आणि सी बरोबर आहे? तर आपले चौथे ऑप्शन बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे. या ठिकाणी 49 नंबरचा प्रश्न पहा. 27 साठी 14 तर 18 साठी किती? 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी दुसरा पर्याय बरोबर आहे 12. 50 नंबरचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत घर ए ते शाळा बी मार्ग दाखविला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल? हे बघा या ठिकाणी ए घर आणि बी शाळा दिलेले आहे आणि किती वेळा आपल्याला डावीकडे वळावं लागेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी दुसरे ऑप्शन बरोबर आहे 5 वेळा. दुसरा पर्याय बरोबर आहे 5 वेळा. 51 नंबरचा प्रश्न. राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे 6 मुले उभी असून माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे. तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे. तर त्या रांगेत किती मुले असतील? 4 ऑप्शन दिलेले आहेत 18, 19, 21 आणि 23. तिसरे जे पर्याय आहे ते बरोबर आहे 21. 52 नंबरचा प्रश्न. एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असल्यास त्या वर्ष अखेरीचा वार कोणता असेल? 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिले ऑप्शन बरोबर आहे रविवार. 53 नंबरचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवलेली आहे. यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे? पहा या ठिकाणी कबड्डी, क्रिकेट आणि हॉकी 3 खेळ आहेत आणि आपल्याला 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या विचारलेली आहे. या ठिकाणी दिलेली आहे पर्याय 34, 39, 21 आणि 47. तिसरा पर्याय बरोबर आहे 21. 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. पहा या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. पहा या ठिकाणी जे हॉकी खेळणारे आहेत 13 विद्यार्थी हे हॉकीसुद्धा खेळतात आणि या ठिकाणी क्रिकेट देखील खेळत आहे. त्याच पद्धतीने जी 8 संख्या आहे ती पहा. या ठिकाणी हे कबड्डी खेळातसुद्धा येतात आणि हॉकी खेळातसुद्धा येतात. म्हणजे 13 आणि 8 किती होतात? 21. म्हणजे आपले तिसरे ऑप्शन बरोबर आहे. बघा 17 जो आहे तो फक्त कबड्डी खेळामध्ये आहे. त्यानंतर 25 आहे ते फक्त क्रिकेट खेळण्यामध्ये आहेत. 14 आहेत ते फक्त हॉकी खेळण्यात आहे आणि 26 जे आहेत ते पहा क्रिकेटमध्ये पण येत आहेत, हॉकीमध्ये पण येत आहेत आणि कबड्डीमध्ये पण येत आहेत. म्हणजे फक्त कोणते राहिले? 13 आणि 8 हे जे खेळाडू आहेत 13 आणि 8 हे जे खेळाडू आहेत ते हॉकी आणि क्रिकेट, त्याचप्रमाणे 8 खेळाडू कबड्डी आणि हॉकी या खेळांमध्ये येतात. म्हणून आपले तिसरे ऑप्शन बरोबर आहे. 54 नंबरचा प्रश्न पहा. खालील वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय बरोबर आहे.
पुरुष, स्त्रिया आणि डॉक्टर. पहा या ठिकाणी पुरुष, स्त्री आणि डॉक्टर म्हणजे हे झाले या बाजूला पुरुष आणि हे झाले स्त्रिया. आणि पुरुष आणि स्त्रिया हे दोघं काय असू शकतात? डॉक्टर असू शकतात. पुरुष पण असतात डॉक्टर, स्त्रिया पण असतात. म्हणजे हे जे आहे वेन आकृती ही या पर्यायासाठी योग्य आहे. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. चौथी जर आपण आकृती घेतली असती तर ती या पद्धतीने आली असती. हा देश, देशात राज्य आणि राज्यात जिल्हा. 55 नंबरचा प्रश्न पहा. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 11, 67, 17, 41, प्रश्नचिन्ह 47, 23, 31, 5 आणि 4 पर्याय दिलेले आहेत 73, 61, 59 आणि 53. तर तिसरा पर्याय बरोबर आहे 59. प्रश्न क्रमांक 56 ते 60 साठी सूचना. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत. त्यांचा एकसमान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा 56 नंबरचा प्रश्न. बोलभांड, लग्न कार्य आणि शेतीवाडी आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे. या 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर दुसरा पर्याय बरोबर आहे बेल भांडार. बोलभांड, लग्नकार्य, शेतीवाडी आणि बेल भांडार. 57 नंबरचा प्रश्न पहा. शत्रू, दुश्मन आणि वैरी आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चौथा पर्याय बरोबर आहे रिपू. रिपू म्हणजे दुश्मन. तर वपू, वपू म्हणजे काय असतो? हा शरीराचाच एक भाग असतो, शरीर. द्वेषचा अर्थ काय होतो? मत्सर. आणि संघर्षाचा अर्थ होतो युद्ध. मग शत्रू, दुश्मन आणि वैरीसाठी कोणता शब्द येईल? रिपू. म्हणजे चौथे ऑप्शन बरोबर आहे. 297, 59 नंबरचा प्रश्न. 297, 135, 501, 189 आणि पुढे काय दिलेले आहे? प्रश्नचिन्ह दिलेले आहे. मग या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता येईल? 243. तिसरा जो पर्याय आहे तिसरा तो बरोबर येणार आहे 243. 60 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी काही प्रश्नाकृती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर चौथा पर्याय बरोबर आहे. पहा या ठिकाणी पहिले षटकोनाची आकृती दिली, त्यानंतर ही आकृती, त्यानंतर त्रिकोणाची आकृती आणि पुढची आकृती आपल्याला ओळखायची आहे. मग कोणती येईल? पुन्हा षटकोनाची येईल. पण याची बघा जी वरची बाजू आहे ती कशी आहे? त्या ठिकाणी त्यांनी रेष दिलेली नाही. म्हणजे हीच आकृती पुन्हा येणार. जी पहिल्या क्रमांकाची आकृती आहे तीच पुन्हा येणार आहे. प्रश्न क्रमांक 61 व 62 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्याय उत्तर आकृतींमधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. पहा या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे. 752 ही संख्या दिलेली आहे आणि ती आपल्याला ओळखायची आहे. या 4 पर्यायांपैकी कशी येईल बरं? आरशातली तिची प्रतिमा कशी दिसेल? तर आरसा घेऊन तुम्ही तिचं निरीक्षण करायचे. तर आपला जो तिसरा पर्याय आहे त्या पद्धतीने आकृती दिसणार आहे. म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्नाकृती बघा पुढे पुन्हा आकृती दिलेली आहे आणि आरशातलीच प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे. 4 प्रतिमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर जी तिसरी प्रतिमा आहे त्या पद्धतीने आकृती येणार आहे. आरसा घेऊन तुम्ही त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. बरोबर या पद्धतीने आकृती येईल. तिसरा पर्याय. प्रश्न क्रमांक 63 व 64 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल ते पर्याय उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. बघा या ठिकाणी प्रश्नाकृती आकृती दिलेली आहे आणि तिचा आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचा आहे. तर आपले जे 2 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. या पद्धतीची आकृती तुम्हाला पाण्यात तिचं प्रतिबिंब दिसेल. 64 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे MNZ. हिची आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचे आहेत. जो आपला पहिला पर्याय आहे ती आकृती त्या ठिकाणी येणार आहे. पाण्यातील त्याचे प्रतिबिंब. प्रश्न क्रमांक 65.
खालील वर्तुळाकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करा. या ठिकाणी 729 दिलेले आहे आणि बाहेर संख्या दिलेल्या आहेत. योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे 7. कशा पद्धतीने ते पाहू. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 किती होतात 20. मग 729 हा कितीचा वर्ग आहे 27चा वर्ग आहे. मग 20 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 होईल, 20 मध्ये 7 मिळवल्यानंतर 27 होतील आणि म्हणून या ठिकाणी येणार आहे 7. म्हणजे पूर्ण किती होतील ही संख्या 27. 27चा वर्ग 729. प्रश्न क्रमांक 66 व 67 साठी सूचना शब्द दिलेले आहे BUT, TAP आणि BAT आणि सांकेतिक रूप दिलेले आहे या ठिकाणी आपल्या त्रिकोण, पूर्णगोल, चौकोन या पद्धतीने. मग वरील सारणीतील शब्दातील अक्षरे आणि चिन्ह यांचा क्रम सारखाच आहे असं नाही. आता हा T आहे तर याचा क्रम चौकोनच असेल किंवा हा B आहे तर हा त्रिकोणच असेल असं नाही. हे लक्षात घेऊन प्रश्न क्रमांक 66 व 67 ची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 66 पहा. U या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल. 4 पर्याय दिलेले आहेत. तिसरा पर्याय बरोबर आहे. U या अक्षरासाठी चौकोन येणार आहे. पहा या ठिकाणी A साठी काय घेतलेला आहे, या ठिकाणी स्टार, B साठी पूर्ण रंगवलेला गोल आहे, T साठी त्रिकोण आहे, U साठी चौकोन आणि P साठी रंगवलेला त्रिकोण आहे. मग आता U या अक्षरासाठी कोणते चिन्ह आहे चौकोन. बघा या ठिकाणी U साठी काय वापरलेला आहे चौकोन, कारण की तुम्ही दुसरं कुठेही पाहाल तर चौकोन दिसत नाही आणि U अक्षर सुद्धा दिसत नाही. म्हणजे आपला 3 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. 67 नंबरचा प्रश्न पहा. वरील सांकेतिक भाषेत TOP हा शब्द कसा लिहाल. आता T साठी काय वापरलेला आहे बरं. T साठी त्रिकोण, O साठी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही, पण P साठी काय दिलेलं आहे, P साठी त्रिकोण दिलेला आहे, रंगवलेला त्रिकोण दिलेला आहे. मग पहा असं चिन्ह कुठे दिसत आहे तुम्हाला, चौथ्या पर्याय दिसत आहे. म्हणजे O साठी अशा पद्धतीची शंकरपाळी त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपला चौथा पर्याय बरोबर आहे. 68 नंबरचा प्रश्न पहा. 68 व 69 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निवडायची आहे. 68 नंबरची प्रश्नाकृती पहा. ही आकृती आणि हिच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायाची जी आकृती आहे ती प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळत आहे. 69 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि तिच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला निवडायची आहे. तर आकृतींचं नीट निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. 70 नंबरचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत CAT बरोबर WYE, MEN बरोबर MUL आणि DOG बरोबर VKS असे लिहितात, तर त्यांच्या भाषेत OX च्या विरुद्धालिंगी शब्द कसा लिहाल. तिसरा पर्याय बरोबर आहे WKC. कारण की बघा ऑक्सच्या विरुद्ध काय होईल काऊ. मग या ठिकाणी C साठी कोणता शब्द वापरला आहे बघा. C म्हणजे काय, या ठिकाणी CAT WYE म्हणजे पहिलं अक्षर C आहे, या ठिकाणी पहिलं अक्षर W आहे. म्हणजे C साठी आपण घेतला W. नंतर काऊ COW. मग O साठी काय घेतलेलं आहे बरं, तिथे 2 नंबरला बघा O साठी या ठिकाणी K आलेला आहे K. आणि W साठी काय आलेला आहे, W आहे त्याच्यासाठी C आलेला आहे C. म्हणजे WKC OX चा विरुद्ध लिंगी शब्द जो तिसरा पर्यायातील आहे त्या पद्धतीने आपण लिहू. 71 नंबरचा प्रश्न पहा. वरती अक्षरमाला दिलेली आहे. वरील अक्षरमालिकेतील उजवीकडून 9व्या अक्षराच्या, डावीकडील 4थ्या अक्षराच्या, उजवीकडील 6वे अक्षर कोणते ते आपल्याला ओळखायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. दुसरा पर्याय बरोबर आहे S अक्षर आहे.
वरील अक्षर मालिकेतील उजवीकडून 9व्या अक्षराच्या, उजवीकडून 9वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे आले 9वे अक्षर. 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या डावीकडून, आता याच्या डावीकडे कोणती बाजू येणार आहे? 1 2 3 आणि 4 हे झाले 4थं अक्षर. या 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते? 1 2 3 4 5 आणि 6 कोणतं अक्षर आलं? एस. म्हणजे आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. 72 नंबरचा प्रश्न पहा. अक्षर दिले CMDKL WNRP. अंक दिलेले आहेत. C साठी 7, M साठी 8, 5 4 2 9 6 0 आणि 3. वरील सारणीचे निरीक्षण करू. D अधिक W भागिले P वजा कंसात N अधिक L बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 येणार आहे R. 73 नंबरचा प्रश्न. आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडून काटकोनात वळली आणि तिने शीर्षासन केले तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. नैऋत्य, ईशान्य, आग्नेय आणि वायव्य. पहिले ऑप्शन बरोबर आहे नैऋत्य. 74 नंबरचा प्रश्न. तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तडफडत असल्याचे दिसतात, तुम्ही त्वरित काय कराल? 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आरडाओरड करून मित्रांना बोलवेल. 2 पिल्लाकडे दुर्लक्ष करेन. 3 वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेल. का 4 नंबरचा पर्याय स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवेन. तर चौथा पर्याय अगदी योग्य आहे. स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवेन. कारण आरडाओरडा करून मित्रांना बोलून काही उपयोग होणार नाही. तेवढ्यात ते चिमणीचे पिल्लू तडफडेल. पिल्लाकडे दुर्लक्ष केलं तर तेही योग्य नाही. आणि वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेपर्यंत ते चिमणीचे पिल्लू त्या ठिकाणी तडफडत राहील. मग त्यावेळेस योग्य काय उपाय सुचवायला पाहिजे की स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून द्यायचं आणि त्याला सुरक्षित जागी ठेवायचं. 75 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणाची कृती सर्वाधिक योग्य ठरेल? ए. राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. 2 समीरने ओला कचरा कचराकुंडीत टाकला. 3 समिदाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. आणि 4 सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले. तर चौथा जो पर्याय आहे तो अगदी योग्य आहे की सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले.